भारताच्या दक्षिणेला एक संपूर्ण खंड जो समुद्रात नाहीसा झाला. हे ऐकायला विचित्र वाटेल, पण ही एक कहाणी आहे जी हजारो वर्षांपासून सांगितली जातीये. चला तर मग या गूढ रहस्याच्या तळाशी जाऊया. कल्पना करा, वर्ष आहे 2004. अरुल नावाचा एक लहान मुलगा त्याच्या आजोबांसोबत समुद्रकिनाऱ्यावर उभा आहे. अचानक त्सुनामी येते, पाणी मागे हटतं आणि समुद्राच्या पोटातून काहीतरी विचित्र, जुन्या इमारतींसारखं दिसू लागतं. हे बघून त्याचे आजोबा एकदम भावूक होऊन ओरडतात, "हा आपला हरवलेला देश आहे, कुमारी कंदम." ही एकच घटना एका मोठ्या प्रश्नाला जन्म देते. खरंच असं होऊ शकतं का? एक अख्खी संस्कृती, एक पूर्ण सभ्यता समुद्राच्या लाटांखाली कायमची नाहीशी होऊ शकते? चला, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. बरं, मग ही गोष्ट आली कुठून? याचा धागा आपल्याला थेट आपल्या प्राचीन ग्रंथांपर्यंत घेऊन जातो. पाहूया तर या ग्रंथांमध्ये नक्की काय सांगितलंय. कुमारी कंदम नक्की आहे तरी काय? तर आपल्या प्राचीन तमिळ आणि हिंदू ग्रंथांनुसार हा एक पौराणिक खंड होता, आधुनिक भारताच्या दक्षिणेला, जिथे आज अथांग समुद्र आहे. असं म्हणतात की हेच तमिळ संस्कृतीचं उगमस्थान होतं, एक ज्ञानाचं केंद्र जे अखेर समुद्रात बुडालं. आणि याचा विस्तार किती होता माहितीये? प्राचीन ग्रंथ सांगतात की हा काही छोटा मोठा तुकडा नव्हता, तब्बल 7,000 किलोमीटर. विचार करा, केवढा मोठा असेल हा भूभाग. 7,000 किलोमीटर म्हणजे किती ह्याचा अंदाज लावण्यासाठी असं समजा की हा भूभाग आजच्या आपल्या भारतापेक्षाही मोठा होता आणि इथे महान पांड्य राजांचं राज्य होतं. म्हणजे ही एक अत्यंत समृद्ध आणि विकसित भूमी होती. अटलांटिसची गोष्ट तर सगळ्यांनाच माहीत आहे, नाही का? कुमारी कंदमची तुलना नेहमीच त्याच्याशी होते. पण एक महत्वाचा फरक आहे. अटलांटिसचा उल्लेख फक्त प्लेटो या एकाच ग्रीक तत्ववेत्त्याच्या लिखाणात मिळतो. याउलट कुमारी कंदमचे संदर्भ अनेक प्राचीन तमिळ ग्रंथांमध्ये, जसं की शिलापतिकारममध्ये सापडतात. म्हणजे याची मुळं खूप खोलवर पसरलेली आहेत. ह्या संस्कृतीच्या बुद्धिमत्तेचं शिखर म्हणजे संगम. संगम म्हणजे काय? तर कवी आणि विद्वानांची मोठी संमेलनं, किंवा आजच्या भाषेत म्हणायचं तर अकॅडमीज. असं म्हणतात की असे 3 संगम झाले आणि त्यातला पहिला, ऐकून आश्चर्य वाटेल, तब्बल 4,440 वर्ष चालला. ह्या काळात 1 नाही, 2 नाही, तर तब्बल 89 पांडे राजांनी राज्य केलं. यावरून त्या संस्कृतीच्या भव्यतेचा अंदाज येतो. आता इथून पुढे गोष्ट आणखी रंजक होते, कारण या हजारो वर्षांच्या जुन्या कहाणीला 19व्या शतकात अचानक एक सायंटिफिक ट्विस्ट मिळतो. कसं? चला पाहूया. 19व्या शतकातला वैज्ञानिकांसमोर एक मोठं कोडं होतं. मादागास्कर आणि भारत या दोन्ही ठिकाणी लेमूर नावाचे सारखे प्राणी सापडतात. पण गंमत म्हणजे या दोन्ही भूभागांच्या मध्ये कुठेच नाहीत. मग ते तिथे पोहोचले कसे? या कोड्याचं उत्तर शोधताना 1864 मध्ये फिलिप स्क्लेटर नावाच्या एका ब्रिटिश प्राणीशास्त्रज्ञाने एक थिअरी मांडली. आता हे लक्षात घ्यायला हवं की तेव्हा प्लेट टेक्टॉनिक्स म्हणजे काय हे कोणालाच माहीत नव्हतं. म्हणून त्यांनी एक सोप्पा तर्क लावला की या दोन्ही भूभागांना जोडणारा एक मोठा जमिनीचा पूल किंवा खंड समुद्रात बुडाला असणार, आणि लेमूर प्राण्यांवरून त्यांनी या काल्पनिक खंडाला नाव दिलं लेमूरिया. आणि इथेच खरा ट्विस्ट आला. तमिळ विद्वानांनी ही गोष्ट उचलून धरली. त्यांनी ह्या लेमुरिया नावाच्या सायंटिफिक थिअरीला थेट त्यांच्या कुमारी कंदमच्या प्राचीन कहाणीशी जोडून टाकलं. आणि यामुळे झालं काय की एका पौराणिक कथेला जणू काही विज्ञानाचा आधार मिळाला आणि ती अनेकांना खरी वाटू लागली. ठीक आहे, ही झाली जुनी वैज्ञानिक थिअरी. पण खरा प्रश्न हा आहे की आजचं विज्ञान काय म्हणतं. चला, आता आपण भूवैज्ञानिक पुराव्यांवर नजर टाकूया. हे आकडे बघा, हे खूप महत्त्वाचे आहेत. साधारणपणे 20,000 वर्षांपूर्वी शेवटच्या हिमयुगात समुद्राची पातळी आजच्यापेक्षा तब्बल 120 मीटर्स खाली होती. 120 मीटर्स याचा सरळ अर्थ काय होतो? तर आज जी जमीन समुद्राखाली आहे ती तेव्हा उघडी होती. पण असं का? याचं कारण सोपं आहे. तेव्हा पृथ्वीवरचं खूप सारं पाणी बर्फाच्या रूपात मोठमोठ्या ग्लेशियर्समध्ये अडकलेलं होतं. त्यामुळे समुद्रात पाणी कमी आणि म्हणूनच समुद्राची पातळी खूप खाली होती आणि किनाऱ्यालगतची भरपूर जमीन पाण्याच्या वर होती. आणि ही जमीन बुडायची प्रक्रिया काही एका दिवसात किंवा वर्षात घडली नाही. हा हजारो वर्षांचा खेळ होता. जसजसे ग्लेशियर्स वितळू लागले तसतशी समुद्राची पातळी इंचाने हळूहळू वाढत गेली.
आणि किनारी भाग पाण्याखाली जात राहिले. ही एक अत्यंत मंद पण न थांबणारी प्रक्रिया होती. आता फक्त एक क्षण विचार करा. समजा आपलं गाव, आपली जमीन, आपल्या डोळ्यांदेखत पिढ्यानपिढ्या हळू समुद्रात नाहीशी होत आहे. मग आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना ही गोष्ट कशी सांगणार? आपण त्यांना वैज्ञानिक कारणं सांगत बसणार की एक महाप्रलय आला होता आणि सगळं गिळलं, अशी कथा सांगणार? कदाचित कुमारी कंदमसारख्या कथा याच खऱ्या घटनांच्या धूसर झालेल्या आठवणी असतील. बरं, मग आता आपल्याकडे काय काय आहे? प्राचीन कथा आहेत, एक जुनी वैज्ञानिक थिअरी आहे आणि आधुनिक भूवैज्ञानिक सत्य आहे. या सगळ्या धाग्यांना एकत्र जोडल्यावर काय चित्र दिसतं? सोपं करून सांगायचं तर कुमारी कंदमच्या कथेचे 3 भाग आहेत. पहिला, सांस्कृतिक स्मृती, जी प्राचीन ग्रंथ आणि मौखिक परंपरांमधनं आपल्यापर्यंत पोहोचली आहे. दुसरा, लेमुरियाचा वैज्ञानिक सिद्धांत, जो आता मागे पडला आहे. आणि तिसरा, जो सर्वात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे भौगोलिक वास्तव, जे हे सिद्ध करतं की समुद्राची पातळी वाढल्याने जमीन खरोखरच पाण्याखाली गेली आहे. आणि या संदर्भात द्वारकेचं उदाहरण तर एकदम चपखल बसतं. भगवान श्रीकृष्णाची द्वारका काही वर्षांपूर्वीपर्यंत फक्त एक पौराणिक कथा होती, पण आता पुरातत्वशास्त्रज्ञांना समुद्राखाली या शहराचे अवशेष सापडले आहेत. यावरून एक गोष्ट नक्कीच सिद्ध होते की आज जी केवळ कथा वाटते ती उद्याचं ऐतिहासिक सत्य असू शकते. मग आज काय परिस्थिती आहे? तर आजचे सागरी पुरातत्वशास्त्रज्ञ आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हिंदी महासागराचा तळ धुंडाळत आहेत. खरं सांगायचं तर अजून अख्खाच्या अख्खा खंड सापडलेला नाहीये. पण हो, पाण्याखाली गेलेल्या नद्यांचे प्रवाह आणि रामसेतूसारख्या मानवनिर्मित वाटणाऱ्या काही रचनांचे संकेत नक्कीच मिळाले आहेत. त्यामुळे शोध अजूनही सुरू आहे आणि रहस्यही. तर आपण पुन्हा एकदा मूळ प्रश्नावर येऊन थांबतो. कुमारी कंदम हा खरोखरच एक हरवलेला खंड आहे की हजारो वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या जमिनींची एक शक्तिशाली पण काळाच्या ओघात धुसर झालेली आठवण आहे? आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आज क्लायमेट चेंजमुळे समुद्राची पातळी वाढतीये. मुंबई, चेन्नईसारखी आपली मोठी किनारी शहरं धोक्यात आहेत. कल्पना करा, हजारो वर्षांनंतर जेव्हा कदाचित ही शहरं पाण्याखाली असतील, तेव्हा भविष्यातले लोक आपल्याबद्दल काय कथा सांगतील? कदाचित आपलीच गोष्ट त्यांच्यासाठी एक नवीन कुमारी कंदम बनून जाईल.